क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकाचं आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते लोकार्पण। खामगाव मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोठी उपलब्धी ठरणाऱ्या तसेच माजी मंत्री स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचं स्वप्न खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून साकार झालं आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आलं। शैक्षणिक सुविधांनी सज्ज असे शैक्षणिक संकुल सुमारे 3,50,00,000 रुपये खर्चून निर्माण करण्यात आलं। यावेळी शिक्षक दिनाचे औचित्य साधून खामगाव शहरातील ज्येष्ठ शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला। या अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यास प्रसंगी खामगाव शहरातील सर्व शाळेतील शिक्षक सर्व शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो। ही अभ्यासिका तयार करण्यात आलेली आहे। माननीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार ॲडव्होकेट आकाश भाऊ फुंडकर या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब रुजू झालेले आहे। या खामगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार ॲडव्होकेट आकाश भाऊ फुंडकर संघ असेल किंवा बुलढाणा जिल्हा असेल, या भागाची प्रमुख गरज जी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तरुणांमध्ये पाहतो ती ही की त्यांना जेव्हा शिक्षण पाहिजे असते, जेव्हा त्यांना काही ज्ञानाचं अर्जन करायचं असते, तेव्हा त्यांना पुण्याला, मुंबईला, मोठ्या शहरांमध्ये पळावं लागते आणि जेव्हा तिथे ते जातात तेव्हा स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या पैसे मागितले जातात क्लासेसमध्ये। तिथे ट्युशन्स नाही लावता येत, त्यांना मोठ्या शहरात राहायसाठी पैसे नसतात आणि हे जेव्हा त्यांच्या डोळ्यात आम्ही पाहतो तेव्हा निश्चित आम्हाला ती भावना आम्ही जाणली आणि स्वर्गीय भाऊसाहेबांची इच्छा होती, त्यांचं स्वप्न होतं की या तरुणांसाठी एक असं अद्ययावत दालन आपण उघडलं पाहिजे आणि ते स्वप्नपूर्ती आज होते। किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचा आज लोकार्पण करताना खूप आनंद होतो आहे। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, त्या काही गोष्टींची सुविधा येणार 4-6 महिन्यांमध्ये आम्ही परिपूर्णतेने करू आणि संपूर्ण राज्यात नावारूपाला येईल असं एक ग्रंथालय ही अभ्यासिका आपल्याला नावारूपास येईल हा आम्हाला विश्वास आहे। निश्चित आम्ही ती व्यवस्था करतो आहे की दर 10-15 दिवसांनी, दर हप्त्यानी या मुलांसाठी मार्गदर्शनपर सेमिनार